नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लॉज वरती चॅलेंजेबल 10 क्वेश्चन घेत आहोत. यापूर्वी ॲपमध्ये आपण क्लॉज बघितले. क्लॉज तुम्हाला माहिती असेल, मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉजचे 3 प्रकार आपण बघितले होते. विस्ताराने आपण बघितलेले होते. सबऑर्डिनेट क्लॉजचा पहिला प्रकार होता नाउन क्लॉज, त्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज, त्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज, राइट? तर हे तिन्ही क्लॉज आपण विस्ताराने बघितलेले आहेत. आता हे जे 10 चॅलेंजेबल क्वेश्चन आहेत, ते विविध स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत आणि विविध स्पर्धा परीक्षेमध्ये या क्लॉजेसवरती कशा प्रकारचे प्रश्न येतात, हे प्रश्न आता आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर हे जे प्रश्न आहे, हे प्रत्येक प्रश्न क्लॉजेसच्या नियमावरती आलेले आहे. आतापर्यंत जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर नाउन क्लॉज, सबऑर्डिनेटिंग क्लॉजचाच प्रकार नाउन क्लॉज, त्यानंतर ॲडव्हर्बियल क्लॉज म्हणजेच ॲडजेक्टिव्ह क्लॉज आणि त्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज. तर ह्या 3 क्लॉज वरती जास्तीत जास्त प्रश्न आलेले दिसतात. मेन क्लॉज वरती फार कमी प्रमाणात आहे. त्याचं कारण असं आहे की मेन क्लॉज मध्ये ओळखणं किंवा आयडेंटिफाय करणं हे सर्वांनाच जमतं. परंतु जास्तीत जास्त जर आपल्या चुका होत असेल किंवा आपल्याला अडचणी निर्माण होत असेल किंवा कन्फ्युजन निर्माण होत असेल तर ते म्हणजे नाउन क्लॉज मध्ये आणि ॲडव्हर्ब क्लॉज मध्ये. ॲडजेक्टिव्ह क्लॉज सुद्धा आयडेंटिफाय करायला फार सोपं आहे. परंतु मी काही आता तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे. त्या ट्रिक्सच्या माध्यमातून तुम्हाला हा जो क्लॉज आहे, या क्लॉज वरती जे 10 क्वेश्चन आपण घेणार आहोत, विच इज चॅलेंजेबल क्वेश्चन, ते तुम्ही सहज आणि अचूक पद्धतीने सोडू शकता. तर चला आता अधिक वेळ न घेता आपण या टेस्टकडे वळूया. तर ही जी टेस्ट आहे क्लॉजेसची, ही म्हणजे विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. तर आता पहिला प्रश्न कोणता आहे बघूया. तर पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द टाइप ऑफ क्लॉज अंडरलाईन इन द गिवन एक्झाम्पल. 2000 स्टेट सर्व्हिस मध्ये म्हणजे राज्यसेवा 2021 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. प्रश्न सुरुवातीला वाचून घ्या, त्यानंतर मग ऑप्शन बघूया, राईट? तर अंडरलाईन क्लॉज, आता या क्लॉज या चॅप्टर मध्ये आपण सर्व काही शिकलेलो आहोत, राईट? क्लॉजेस कसे असतात, कसे आयडेंटिफाय करायचे, नियम किती आहे, ॲडजेक्टिव्हचे नियम कसे आहेत, ॲडव्हर्बियलचे नियम किती आहेत. तुम्हाला माहिती आहे ॲडव्हर्ब क्लॉजचे जवळजवळ 9 प्रकार आहेत, राईट? त्या 9 प्रकारामध्ये या प्रश्नामध्ये अनेक प्रश्न विचारलेले आहेत. तर आता हा जो पहिला प्रश्न आहे, टेक अन अम्ब्रेला विथ यू इन केस इट रेन्स. आता इन केस इट रेन्स ला अंडरलाईन केलेलं आहे पहिल्याच प्रश्नामध्ये, राईट? इन केस इट रेन्स हे तुम्हाला मी ॲडव्हर्ब क्लॉजेस शिकवत असताना सांगितलेलं आहे की कंडिशन आहे, अटदर्शक ॲडव्हर्ब क्लॉजचा प्रकार आहे हा, कंडिशन दर्शक, राईट? म्हणजे ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन हे आहे. तर हा जो पहिला प्रश्न आहे, इन केस इट रेन्स, हे तुम्हाला लगेच आयडेंटिफाय झाला असेल, बरोबर आहे? तर इथे ऑप्शन मध्ये बघा, क्लॉज ऑफ मॅनर, मॅनर मध्ये इन केस नाहीये, म्हणजेच हे उत्तर इथे अप्रोप्रिएट नाही. त्यानंतर बी बघा, क्लॉज ऑफ कंपॅरिझन, या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारची तुलना नाही. तुलना करताना आपण ॲज वापरतो, व्हेरी फ्यू वापरतो, दॅन वापरतो, दॅन या कंजंक्शनचा उपयोग करतो, बरोबर आहे? मग या वाक्यामध्ये दॅन नाही, ॲज नाही, व्हेरी फ्यू नाही, नो अदर नाही, म्हणजेच क्लॉज ऑफ कंपॅरिझन येथे सुटेबल नाही किंवा उत्तर होऊ शकत नाही. त्यानंतर तिसरं बघा, क्लॉज ऑफ कंडिशन, कंडिशन येथे होऊ शकतं. त्याचं कारण असं आहे की आयडेंटिफाय काय सांगितलेलं आहे, टेक अन अम्ब्रेला विथ यू, तुझ्या बरोबर अम्ब्रेला घे, इन केस इट रेन्स, जर पाऊस पडला तर काम येईल. थोडक्यामध्ये कंडिशन दाखवलेलं आहे इथे, राईट? कंडिशन आहे, रिझन नाही, इथे कारण नाहीये, कंडिशन दाखवलेले, म्हणून सी इज द करेक्ट ऑप्शन. आता डी मध्ये बघितलं तर क्लॉज ऑफ रिझन, रिझन दाखवलेलं आहे, रिझन इथे काही म्हणजे अप्रोप्रिएट नाही, रिझन नाही या वाक्यामध्ये. तर टेक अन अम्ब्रेला विथ यू इन केस इट रेन्स, जर पाऊस आला तर ही अम्ब्रेला घे, इन शॉर्ट मध्ये. तर अशा प्रकारे हा पहिला प्रश्न आपण इथे सोडवलेला आहे. आता दुसरा प्रश्न बघा, अतिशय सोपा आहे दुसरा प्रश्न. काय आहे दुसरा प्रश्न? दिस इज द प्लेस व्हेअर द मर्डर वॉज कमिटेड, म्हणजे ते हेच ठिकाण आहे की जेथे मर्डर घडलेला आहे, कमिटेड झालेला आहे. कंबाईन बी 2021 ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न फार सोपा आहे, वाचून घ्या म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल. प्रश्न वाचून घ्या. काय आहे प्रश्न? दिस इज द प्लेस, ते हेच ठिकाण आहे जेथे व्हेअर द मर्डर वॉज कमिटेड. आता या व्हेअर द मर्डर वॉज कमिटेड हे या सेंटेन्सला म्हणजे या प्रश्नाला अंडरलाईन केलेला आहे, बरोबर आहे? मग आता हे काय दाखवतो, म्हणजे आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. हे वाक्य काय दाखवतं अंडरलाईन केलेलं? तर हे वाक्य व्हेअर जे आहे ते प्लेस या नाउनला काय करतं,
प्लेस या नाउन विषयी अधिक माहिती देतं. राईट. व्हेअर हा जो क्लॉज आहे हा प्लेस म्हणजे ठिकाण म्हणजे नाउन, प्लेस हे नाउन आहे. या नाउन विषयी अधिक माहिती सांगतं आणि म्हणून तुम्हाला माहिती आहे आपण ॲडजेक्टिव्ह क्लॉज शिकत असताना शिकलेलो आहोत, की जर क्लॉज नाउन विषयी अधिक माहिती सांगत असेल तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. राईट. मग या वाक्यामध्ये ऑप्शन बघूया आता. ॲडव्हर्बियल क्लॉज आहे का? नाही. ॲडव्हर्ब विषयी कोणती माहिती येते? नाही. नाउन क्लॉज सुद्धा नाही. कारण नाउन क्लॉजचे जे नियम आपण बघितले, सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, कॉम्प्लिमेंट ऑफ द सब्जेक्ट, राईट. तर हे नाहीये याच्यामध्ये, लक्षात घ्या. म्हणून नाउन क्लॉज सुद्धा नाही. येथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. त्याचं कारण असं आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज काय आहे येथे? तर ॲडजेक्टिव्ह क्लॉज जे आहे, ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणजे व्हेअर जे अंडरलाईन केलेलं वाक्य आहे ते नावा म्हणजे प्लेस विषयी अधिक माहिती सांगतं. म्हणजे नामाविषयी अधिक माहिती सांगत असल्यामुळे हे वाक्य ॲडव्हर्बियल क्लॉजचं नाही, नाउन क्लॉजचं नाही, तर ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं आहे. आणि इथे प्रिपोजिशनल क्लॉज तर नाहीच नाही. इन शॉर्ट मध्ये उत्तर आहे सी. सी इज द करेक्ट आन्सर, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. मला असं वाटतं तुम्हाला समजलं असेल. परत एकदा बघा. दिस इज द प्लेस वेअर द मर्डर वॉज कमिटेड. म्हणजे जेथं मर्डर झालेला आहे ते ते ठिकाण आहे. म्हणजे व्हेअर हे या नाउन विषयी माहिती सांगत असल्यामुळे येथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. राईट. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. अगदी सोपा आहे पुढचा प्रश्न सुद्धा. द डॉग दॅट बार्क्स डज नॉट बाईट. PSI डिपार्टमेंट PSI 2021 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न फार सोपा आहे. परत कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे. द डॉग दॅट बार्क्स डज नॉट बाईट. आता इथे दॅट बार्क्स म्हणजे भुंकणार. राईट. द डॉग दॅट बार्क्स डज नॉट बाईट. भुंकणारं कुत्र चावत नाही. तर येथे तुम्हाला अंडरलाईन क्लॉज कोणता आहे असं विचारलेलं आहे. हे दॅट बार्क्स भुंकणारं म्हणजे दॅट बार्क्स हे डॉग या नाउन विषयी अधिक माहिती देतो. राईट. हे जे दॅट बार्क्स आहे भुंकणे हे मुख्य क्रियापद आहे. हे कशाविषयी माहिती देतं? नाउन विषयी. आणि कोणत्या नाउन विषयी माहिती देतं? डॉग विषयी माहिती देतं. मग तुम्हाला माहिती आहे जो क्लॉज आहे सबऑर्डिनेट जो क्लॉज आहे तो जर नाउन विषयी अधिक माहिती देत असेल तर तेथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. हे मी तुम्हाला अगोदरही सांगितलं. आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज शिकत असतानाही आपण बघितलं. ॲपमध्ये जेव्हा ॲपवरती आपण जे काही लेक्चर घेतलेलं होतं ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं ते तुम्ही बघितलेलं आहे. तर थोडक्यामध्ये दॅट बार्क्स हे नाउन विषयी म्हणजे डॉग विषयी अधिक माहिती देत असल्यामुळे येथे ॲडजेक्टिव्ह क्लॉज इज द करेक्ट आन्सर. येथे ॲडव्हर्ब क्लॉज नाहीये. ॲडव्हर्ब क्लॉजचे नियम तुम्हाला माहिती आहे. 9 प्रकार आहे. बरोबर आहे. ते कुठले? कंडिशन नाही, मॅनर नाही, कॉन्ट्रास्ट नाही. याच्यामध्ये तसं नाहीये. नाउन क्लॉज पण नाहीये याच्यामध्ये. राईट्स. आणि नन ऑफ द अबोव हे तर नाहीच नाही. म्हणजे या वाक्यामध्ये करेक्ट आन्सर जे आहे ते आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. अशा प्रकारे 3 नंबरचा प्रश्न अतिशय सोपा आहे. डिपार्टमेंट PSI 2021 ला आलेला आहे. अशा प्रकारचे प्रश्न विविध स्पर्धा परीक्षेमध्ये येतात आणि आपल्याला कन्फ्युजन करतात. तर तुम्ही लक्षात असू द्या. तर क्लॉज जर नाउन विषयी अधिक माहिती देत असेल सबऑर्डिनेट क्लॉज तर तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. त्यानंतर आता पुढे बघा. आय टोल्ड हिम, लक्षात घ्या, आय टोल्ड हिम दॅट ही हॅड फेल्ड. डिपार्टमेंट ASO 2019 ला प्रश्न आलेला आहे. आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. तुम्हाला हे आयडेंटिफाय म्हणजे अंडरलाईन केलेला जो क्लॉज आहे तो आयडेंटिफाय करायचा आहे. येथे वाक्य परत एकदा वाचून घ्या. आय टोल्ड हिम दॅट ही हॅड फेल्ड. आता ह्या वाक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर बघा हे ऑब्जेक्ट आलेले आहे. कशाचं ऑब्जेक्ट आहे? मेन व्हर्बचं ऑब्जेक्ट आहे ते. तुम्हाला नाउन क्लॉज आठवत असेल. नाउन क्लॉज मध्ये आपण बघितलेले होते नियम बघा. सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब, राईट. तर येथे आता हे जे टोल्ड आहे म्हणजे सब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे. ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब आहे इथे बघा. ऑब्जेक्ट ऑफ द व्हर्ब म्हणजे दॅट हे टोल्डचं म्हणजे टोल्डची माहिती ही पुढे ऑब्जेक्ट आलेले आहे. म्हणजे मुख्य क्रियापदाचा ऑब्जेक्ट म्हणून आलेला आहे. दॅट ही हॅड फेल्ड म्हणजे जे इथे नाउन क्लॉज आहे. कोणता क्लॉज आहे? नाउन क्लॉज आहे. मग आता इथे ॲडजेक्टिव्ह क्लॉजचं ऑप्शन आहे ते होऊ शकत नाही. कारण इथे नामाविषयी कोणती माहिती नाही. नाउन क्लॉज आहे कारण इथे क्रियापदाचे ऑब्जेक्ट म्हणून आलेले आहे हे आणि म्हणून हा नियम इथे लागू होतो आणि म्हणून नाउन क्लॉज हे याचं उत्तर असेल. ॲडव्हर्ब क्लॉज इथे नाही आहे. इथे कुठल्याही प्रकारचे बॅनर नाही, कॉन्ट्रॅक्ट नाही, टाइम दर्शवला जात नाही. आणि व्हर्ब क्लॉज म्हणजे व्हर्ब क्लॉज तर नाहीच नाही. इथे मुख्य क्रियापदाचं व्हर्बचं काहीच नाही. तर थोडक्यामध्ये 4 नंबरचा हा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये नाउन क्लॉज आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की क्रियापदाचं ऑब्जेक्ट म्हणून येथे वाक्य काम करत आहे, कार्य करत आहे, म्हणून येथे नाउन क्लॉज आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा.
5 नंबरचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? आय फील गिल्टी टुडे बिकॉज आय हॅव नॉट पेड यू दॅट चेक. हे वाक्य बघून घ्या, अंडरलाईन केलेलं वाक्य बघून घ्या. अंडरलाईन केलेलं वाक्य कोणता क्लॉज आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. स्टेट सर्व्हिस 2018 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. येथे बिकॉज दाखवलेला आहे. बिकॉज काय दाखवतो तुम्हाला माहिती आहे? बिकॉज हा कोणता क्लॉज आहे? तर हा ऍडव्हर्ब क्लॉज आहे. ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये आपण बघितलं काय, मॅनर बघितलं, कॉन्ट्रास्ट बघितलं, रिझन बघितलं, बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, फक्त आपल्याला क्लॉज ओळखायचं सांगितलेलं आहे. आता इथं बिकॉज म्हणजे कारण दाखवलेलं आहे. इथं फक्त ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन सिंपल मध्ये आहे. काय वाक्याचा अर्थ? आय फील गिल्टी टुडे, आज मला फार गिल्टी वाटतंय. बिकॉज कारण आय हॅव नॉट पेड यू दॅट चेक, मी तुला तो चेक दिलेला नाही. कारण दाखवलेलं म्हणजे इथे ऍडव्हर्ब क्लॉज आहे. मग नाउन क्लॉज इथे होऊ शकत नाही. ऍडजेक्टिव्ह क्लॉज तर नाहीच, बरोबर आहे. ऍडव्हर्ब क्लॉज आहे, मेन क्लॉज पण नाही. समजलं ना? तर अशा प्रकारे हे जे उत्तर आहे ते आहे ऍडव्हर्ब क्लॉज. खूप सिंपल असा प्रश्न आहे. फक्त प्रश्न समजून घ्या. वाक्यामध्ये फक्त बिकॉज वरून आपण ऍडव्हर्ब क्लॉज आहे असं म्हणू शकतो. कारणदर्शक गौण वाक्य आहे. कारणदर्शक क्रियाविशेषण गौण वाक्य येते आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय आहे? व्हॉट ही सेड इज ट्रू. स्टेट सर्व्हिस 2017 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न फार सोपा आहे. मी ऍप वरती लेक्चर घेत असताना नाउन क्लॉज तुम्हाला शिकवलेला आहे. नाउन क्लॉज मध्ये पहिलाच नियम तुम्ही बघितलेला असेल, व्हॉट ही सेड इज ट्रू. येथे क्रियापदाचा सब्जेक्ट म्हणून वाक्यामध्ये हे वाक्य आलेले बघा. व्हॉट ही सेड क्रियापदाचं म्हणजेच काय, क्रियापदाचा कर्ता म्हणून वाक्यात येऊ शकतं, बरोबर. सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, हे नियम आपण नाउन क्लॉज मध्ये बघितले होते. तर हे जे वाक्य आहे व्हॉट ही सेड इज ट्रू म्हणजेच काय आहे येथे आता सब्जेक्ट ऑफ द वर्ब म्हणून हे वाक्यात आलेलं आहे. आणि म्हणून अंडरलाईन जो क्लॉज आहे, आयडेंटिफाय आपल्याला करायचा आहे, तो आहे नाउन क्लॉज. फार सिंपल आणि सोपं उत्तर आहे याचं. तर पहिलंच ए सेक्शन जे आहे, ए ऑप्शन जे आहे नाउन क्लॉज, हे याचं उत्तर आहे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज नाही, कारण नामाविषयी अधिक माहिती या वाक्यामध्ये दिल्या जात नाही. ऍडव्हर्ब नाही, यामध्ये मॅनर नाही, रिझन नाही, कॉन्ट्रॅक्ट नाही, कॉन्सिक्वेन्स नाही, रिझल्ट नाही, काहीच नाही वाक्यामध्ये. म्हणजेच हे ऍडव्हर्ब क्लॉज होऊ शकत नाही. मेन क्लॉज तर हे नाहीच नाही, कारण यामध्ये सबऑर्डिनेट क्लॉज आलेला आहे. राईट. यामध्ये एस प्लस व्ही प्लस ओ नाही. एकच करता, एकच क्रियापद, एकच उद्देश, एकच विधेय यामध्ये नाही. आणि म्हणून मेन क्लॉज सुद्धा नाही. तर या 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे नाउन क्लॉज. म्हणजेच काय, सब्जेक्ट ऑफ द वर्ब असल्यामुळे. त्यानंतर आता पुढचा प्रकार बघा. 7 नंबरचा प्रश्न बघा. अतिशय सोपा. आय नो द मॅन हु वॉज हिअर येस्टरडे. 2000 बघा, 2017 ला हा क्वेश्चन आलेला आहे. ASO 2017 या परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न अतिशय सोपा आहे. प्रश्न परत एकदा वाचून घ्या. आय नो द मॅन हु वॉज हिअर येस्टरडे. मी त्या माणसाला जाणतो, ओळखतो की तो येस्टरडे येथे होता, काल येथे होता. त्या माणसाला मी ओळखतो. अंडरलाईन द क्लॉज. बघा, आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. आपल्याला क्लॉज अंडरलाईन करायचा आहे. वाक्यामध्ये हु आलेले आहे. तुम्हाला माहिती असेल वाक्यामध्ये हु आलेला आहे. हु हे जर नामाविषयी अधिक माहिती सांगत असेल तर तेथे ऍडजेक्टिव्ह क्लॉज होतो. राईट. आता इथे वाक्यामध्ये हु आलेलं आहे. हु कशाविषयी अधिक माहिती सांगतो? द मॅन विषयी अधिक माहिती सांगताय. आय नो द मॅन, मी त्या माणसाला ओळखतो. हु वॉज हिअर येस्टरडे, की जो काल येथे होता. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की ह्या वाक्यामध्ये करेक्ट आन्सर कोणता आहे? मग ऍडजेक्टिव्ह क्लॉज. नाउन क्लॉज का नाही? कारण नाउन क्लॉज मध्ये येथे सब्जेक्ट ऑफ द वर्ब नाही, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब नाही, कॉम्प्लिमेंट नाही, वगैरे वगैरे. ऍडव्हर्ब क्लॉज आहे का? नाही. ऍडव्हर्ब मध्ये येथे काही दाखवलेले कॉन्ट्रास्ट नाही, मॅनर नाही, राईट. थोडक्यामध्ये रिझल्ट नाही. तर म्हणून ऍडव्हर्ब क्लॉज सुद्धा नाही. आणि नाउन फ्रेज नाही. नाउन फ्रेज हे नाहीये. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा. हु स्टोल द टी स्पून इज अ मिस्ट्री. STI 2017 ला प्रश्न आलेला आहे. हा कर्ता म्हणून आलेला आहे, लक्षात घ्या. हे वाक्य पूर्ण कर्ता आहे. हु स्टोल द टी स्पून कशाचं कर्ता आहे? म्हणजेच काय, सब्जेक्ट ऑफ द वर्ब. वर्बचं सब्जेक्ट म्हणून इथे आलेलं आहे. आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, नाउन क्लॉज शिकत असताना सब्जेक्ट ऑफ द वर्ब, ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब, कॉम्प्लिमेंट, हे सर्व आपण बघितलेलं आहे, लक्षात घ्या. मग आता सब्जेक्ट ऑफ द वर्ब अगदी सुरुवातीला शिकवताना मी सांगितलं होतं तुम्हाला नाउन क्लॉज मध्ये, तो हा नाउन क्लॉज आहे. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे?
आयडेंटिफाय द अंडरलाईन क्लॉज. STI 2017 ला प्रश्न आलेला आहे. प्रश्न फार सोपा आहे. सर्वचे सर्व वाक्याच्या सुरुवातीला जे अंडरलाईन केलेलं आहे ते सब्जेक्ट आहे आणि कशाचं आहे, व्हर्बचं, म्हणजे व्हर्ब ऑफ सब्जेक्ट ऑफ व्हर्ब आहे, म्हणून तेथे नाउन क्लॉज आहे. मग ऍडव्हर्ब क्लॉज होऊ शकतो का? नाही. नाउन क्लॉज आहे. ऍडजेक्टिव्ह क्लॉज होऊ शकतो का? नाही. रिलेटिव्ह क्लॉज सुद्धा नाही, कारण कोणाविषयी माहिती दिली जात नाही, नामाविषयी माहिती दिली जात नाही, राईट. आणि ऍडव्हर्ब क्लॉज मध्ये काही सांगितलं नाही, कंडिशन नाही, मॅनर नाही, कंट्रास्ट नाही, म्हणून हे जे उत्तर आहे 8 नंबरच्या प्रश्नाचं ते आहे नाउन क्लॉज, म्हणजेच ऑप्शन नंबर बी. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न बघा, आयडेंटिफाय द क्लॉज अंडरलाईन. डिपार्टमेंट PSI 2017 ला प्रश्न आलेला आहे. 9 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन अगदी सोपा आहे पण तरीही कन्फ्युजन करणार आहे. दोज हु आर हॉनेस्ट सक्सीड इन लाईफ. जे कोणी हॉनेस्ट, ते जे हॉनेस्ट आहे, तेच जीवनामध्ये यशस्वी होतात. म्हणजे जे लोक हॉनेस्ट असतात, प्रामाणिक असतात, ते जीवनामध्ये यशस्वी होतात, असा या वाक्याचा अर्थ आहे. पण तुम्ही बघितलं का अंडरलाईन केलेलं, हु आर हॉनेस्ट. हु आर हॉनेस्ट म्हणजे जे कोणी हॉनेस्ट आहे, कोण? तर हु हे दोज या प्रोनाउन विषयी अधिक माहिती सांगताय. दोज हे प्रोनाउन आहे, या प्रोनाउन विषयी हु आणि अधिक माहिती सांगत असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे ऍडजेक्टिव्ह क्लॉजचा नियमच आहे. जर ऍडजेक्टिव्ह क्लॉज हे नामाविषयी अधिक माहिती सांगत असेल, म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज हे नामाविषयी अधिक माहिती सांगत असेल, तर तेथे ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो, राईट. आता हु हे नामाविषयी, नाम म्हणजे कोण? हु हे दोज या प्रोनाउन विषयी अधिक माहिती सांगत असल्यामुळे येथे ऍडजेक्टिव्ह क्लॉज हे उत्तर असणार आहे. नाउन क्लॉज येथे असणार नाही. ऍडजेक्टिव्ह क्लॉज हे उत्तर आहे. ऍडव्हर्ब क्लॉज सुद्धा नाही आणि फ्रेझल क्लॉज सुद्धा नाही. इन शॉर्ट मध्ये नामाविषयी अधिक माहिती सांगत असल्यामुळे किंवा हु हे दोज या प्रोनाउन विषयी अधिक माहिती सांगत असल्यामुळे येथे ऍडजेक्टिव्ह क्लॉज हे आन्सर आहे. त्यानंतर आता पुढचा बघा प्रश्न, शेवटचा प्रश्न बघा, 10 नंबरचा प्रश्न. क्लॉजेस अतिशय अतिशय सोपा आहे, लक्षात घ्या. हा प्रश्न सुद्धा अतिशय सोपा आहे, थोडा विचार करण्याची गरज आहे. ऍग्री 2017 ला हा प्रश्न आलेला आहे. प्रश्न चॅलेंजेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑल्दो नो गोल्स वेअर स्कोर्ड. जरी कोणत्याही प्रकारचे गोल झाले नसले, इट वॉज अन एक्साइटिंग गेम. तरी सुद्धा हा गेम कसा आहे? एक्साइटिंग आहे. म्हणजे यामध्ये अपोजिट आयडिया दिलेली आहे, अपोजिट आयडिया. गोल, ऑल्दो नो गोल्स वेअर स्कोर्ड, जरी अधिक गोल, नो गोल्स वेअर स्कोर्ड, कोणतेही गोल झालेले नसले तरी इट वॉज अन एक्साइटिंग गेम, तरी सुद्धा एक्साइटिंग गेम होता. म्हणजे याचा अर्थ काय? विरोधाभास दाखवलेला आहे. मग मी तुम्हाला ऍडव्हर्ब क्लॉज शिकवत असताना विरोधाभास म्हणजे कंट्रास्ट, काय? ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट किंवा सपोजिशन म्हणून शिकवलेलं आहे, ते तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर आयडेंटिफाय द टाइप ऑफ अंडरलाईन क्लॉज. मग आता कोणता क्लॉज आहे ते? नाउन क्लॉज आहे का? नाही. ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे का? नाही. मग ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन आहे का? नाही. येथे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट उत्तर आहे. डी नंबरचं ऑप्शन येथे अप्रोप्रिएट आहे. कारण येथे कन्फ्युजन करण्यासाठी तुम्हाला बघा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन सुद्धा दिलेले आहे, की जेणेकरून विद्यार्थी कधी कंडिशन वरती सुद्धा जातील. तर कंडिशन नाही, ते कॉन्ट्रास्ट आहे, विरोधाभास आहे. म्हणून डी इज द करेक्ट ऑप्शन. या 10 नंबरच्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे डी, दॅट इज ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण 10 चॅलेंजेबल हे क्वेश्चन घेतलेले आहे. म्हणजेच क्लॉजेस वरती स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि आपण कुठे चूक करतो, अचूक उत्तर का देऊ शकत नाही, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. जास्तीत जास्त प्रश्न हे नाउन क्लॉज वरती आलेले आहे, ऍडव्हर्ब क्लॉज वरती आलेले आहे आणि ऍडजेक्टिव्ह क्लॉज वरती सुद्धा आलेले आहेत, बरोबर आहे. म्हणजेच मेन क्लॉज वरती फार कमी प्रमाणात प्रश्न आलेले किंवा काही ठिकाणी येतच नाही असं म्हणायला हरकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, क्लॉजेस हा चॅप्टर बघत असताना सबऑर्डिनेटिंग क्लॉज जो आहे, याचे जे 3 प्रकार आपण बघितले होते, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज अँड ऍडव्हर्ब क्लॉज, हे तुम्ही बघून घ्या. म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये कसल्याही प्रकारचे प्रश्न येऊ द्या, तुम्ही अचूक असं उत्तर देऊ शकता. तर हे जे 10 चॅलेंजेबल क्वेश्चन आपण घेतलेले आहे, तुम्हाला आता आयडिया आली असेल की स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आणि त्याचं उत्तर देणं किती सोपं आहे हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन काही प्रश्नपत्रिका बघा, विविध स्पर्धा परीक्षेतील आलेल्या मागील प्रश्नपत्रिका बघा आणि या क्लॉज वरती प्रश्न शोधून काढा आणि त्याचे उत्तर शोधा. तर मी येथेच थांबतो आणि तुमची रजा घेतो, तुमचा अधिक वेळ न घेता. थँक्यू सो मच.